जगद्गुरू संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, उभ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुरोगामी महाराष्ट्राचे जनक महात्मा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, तसेच शहीद दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर आणि काल परवाच ज्या दोन भावांचं पुनर्मिलन झालं त्या दोन्ही भावांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, या सर्व महाराष्ट्राला आकार देणाऱ्या महान व्यक्तींना आणि मानवाच्या कल्याणासाठी त्रास सहन केला, परिणामी प्राणही गमावले, या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी मी जाहीर करतो की माझ्या चॅनल असूडमध्ये व्यक्त होणारे माझे विचार, घटनांमागील कारणमीमांसा हे उल्लेख केलेल्या सर्व महापुरुष आणि महामातांच्या विचारांशी प्रेरित होऊन असतील। मी विशेषतः स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे जास्त कललेलो आहे। फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या असूड हे पुस्तक 1873 साली लिहिले। माझं असूड चॅनल हे असूड त्या प्रत्येक व्यक्तीचं असूड आहे जो या समाजात उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, दीनदुबळा आहे, शोषित आहे आणि या असूड दांभिक मानसिकता, मनुवाद, सामंतशाही आणि अंधश्रद्धेवरही वार करणारा आहे। असूडाचा वार जर काही अंधभक्तांना उर्मी लागू शकतो। आशा करतो तुम्ही प्रोत्साहन द्याल आणि या प्रवासात, या संघर्षात सोबत राहाल। धन्यवाद।